लोकसभेमध्ये आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक। दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार 8 तासांची चर्चा। विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? वक्फ सुधारणा विधेयकावरनं फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं। वक्फ सुधारणा विधेयकावरची भूमिका शेवटच्या क्षणी ठरवू, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। विधेयक पारदर्शक नसल्याची टीका। तिहेरी तलाक आणि कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा दिल्याचीही आठवण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध। चर्चेदरम्यान उपस्थित राहून विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान करण्याच्या 8ही खासदारांना सूचना। वक्फमधली दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींची भूमिका। जग असेपर्यंत जमिनी अल्लाहच्या नावावरच आझमींचा दावा। बीडमधल्या यशवंत चव्हाण नाट्य परिसरामध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत। युवा संवाद मेळाव्याला हजेरी। आजारी असल्याचं कारण देत धनंजय मुंडेंची दादांच्या दौऱ्याला दांडी।